आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच कल्याणमधून एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यामधील डोंबिवली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। एका महिलेने आपल्या पतीच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे। हत्येनंतर या महिलेने घर मालकाला व्हॉइसमेल पाठवून या गुन्ह्याची कबुली दिली आहे। मानपाडा परिसरातील एका भाड्याच्या घरात ही भयंकर घटना घडली आहे। सोमवारी सकाळी या बंद घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली। घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने घर मालकाने भाडेकरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। यावेळी महिलेने मालकाला व्हॉइसमेल पाठवून पतीच्या मदतीने प्रियकराचा खून केल्याची कबुली दिली आहे। पहिल्या माळ्यावर एका रूममध्ये हसीबा अहमदुल्ला इस्लाम नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केलेली आहे। 5-6 दिवस झालेले आहे घटनेला। बिल्डिंगमधील लोकांना घाण वास येत असल्याने त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि त्यानंतर ती काही डेड बॉडी पुरुषाची ती गुन्ह्यामध्ये आढळून आलेली आहे। पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्या आरोपीचा शोध चालू आहे। तो मैं तेरा फोन के लिए कि आपके घर से पानी आ रहा है, आपके वाइफ को बोलो बंद करने के लिए। तो त्यांनी मला मी त्याला सांगितलं, त्याने बोलतो मी दादा की आहे, तो मला वापस सोसायटीवरून फोन यायला लागले। तर मी त्याला बोललो की बाबा नहीं पानी बंद किया, आप वापस फोन करिए। तर नंतर दुसऱ्या 19 तारखेला त्यांनी डायरेक्ट मोबाईलच बंद केला। तर मला 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता डायरेक्ट व्हॉइस रेकॉर्डिंग आल्या की बाबा तुमच्या रूममध्ये असं असं मी केलेलं आहे, तुम्ही जाऊन त्या बॉडीची विल्हेवाट लावा। तर मला असं कळताच माझ्या पायाची जमीन हल्ली आणि मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला धाव घेतली। जे कृत्य झालेलं ते सर्व सरांना सांगितलं। कोणी आहे व्हॉइस रेकॉर्ड? ते त्या हमीदुल्ला इस्लाम आहे ना, त्याच्या वाईफनी।